नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी परत एकदा तुमच्या समोर आलो एक नवीन कन्सेप्ट घेऊन. बघा, जनरली आता जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून प्रिपरेशन करताय. बरेच लोक कोणी 8 महिन्यामध्ये सिलेक्ट होतं, कोणी 1 वर्षामध्ये सिलेक्ट होतं, कोणाला 2 वर्ष लागतं. प्रिपरेशन करणारा मेहनतीच्या बाबतीमध्ये कधीच कमी नसतो. मेहनत जी आहे प्रत्येक जण एकदम अप टू द मार्क या ठिकाणी करणार, याच्यामध्ये काहीच संकोच नसतो. कारण हे प्रिपरेशन करत असताना बँकिंगचे एक्झाम्स असतील किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करणारा विद्यार्थी हा तितकाच गरजू असतो. जो विद्यार्थी की ज्याला जॉबची गरज आहे तोच हे प्रिपरेशन करेल. ज्याला गरज नाही आहे जॉबची असा व्यक्ती प्रिपरेशन करत नाही, आणि केलं जरी तरी त्याचं जे डेडिकेशन आहे, त्याचं जे डिटर्मिनेशन आहे ते खूप कमी असतं. आता बघा, जनरली मी मागच्या काही वर्षामध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करताना बघितलं, तर प्रिपरेशन करत असताना मी हेच बघितलंय की ज्याला गरज आहे खूप जास्त जॉबची, तो या ठिकाणी खूप जास्त मेहनत करतो. 8 तास 10 तास विद्यार्थी प्रिपरेशन या ठिकाणी करताय. पण ते करत असताना जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन जर योग्य नाही मिळालं, तर बऱ्याचदा सिच्युएशन अशी होती की वेळ खूप निघून जातो, पण त्याच्यामधून जो रिझल्ट आपल्याला पाहिजे तो रिझल्ट या ठिकाणी मिळत नाही. मग बऱ्याचदा आपण काय करतो, आपण आपल्याला स्वतःला ब्लेम करायला लागतो, आपल्या आजूबाजूच्यांना ब्लेम करायला लागतो, आपल्या फ्रेंड्सला ब्लेम करायला लागतो, किंवा ज्या लोकांकडे आपण जाऊन प्रिपरेशन करतो त्यांना आपण ब्लेम करायला लागतो. पण कदाचित कधी आपण ह्या गोष्टीचा विचार केला का, की नेमकं आपलं जे फेल्युअर आहे किंवा आपल्याला सिलेक्शनसाठी लागणारा जो वेळ आहे तो जास्त का लागतोय आपल्याला, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? कदाचित आपली स्ट्रॅटर्जी चुकत असेल, किंवा मग आपला द वे ऑफ द स्टडी जो आहे तो चुकत असेल, किंवा द नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आपण अटेम्प्ट करतो, जे सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन्स आहे ते कदाचित आपल्या बाजूने चुकत असेल, किंवा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्या टाईपने ज्या मेथडने मी प्रश्न सॉल्व्ह करतोय ते चुकत असेल. तर याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा जो मी या ठिकाणी तुम्हाला सांगितला आहे, की कदाचित प्रश्न सॉल्व्ह करताना द वे ऑफ सॉल्विंग ऑफ द क्वेश्चन जो आहे तो जर माझा चुकत असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी अजून एक्स्ट्रा मेहनत या ठिकाणी करावी लागेल. हे जे सेशन्स मी चालू केले, हे सेशन चालू करण्याच्या मागचा मेन उद्देश तोच आहे, की आपल्याला या ठिकाणी जे काही आपल्या आपले जे काही अप्रोच आहे ते अप्रोच जर चुकत असतील, तर ते अप्रोच आपल्याला या ठिकाणी ठीक करायचे आहे, प्रॉपर करायचे आहे, ऑन प्रॉपर वे आपल्याला जाऊन प्रिपरेशन या ठिकाणी करायचंय. तर आजचा जो पार्ट आहे तो आज आपला दुसरा पार्ट आहे. आजच्याही लेक्चरमध्ये मी मोस्ट प्रोबेबली जे लेक्चर्स घेणार, सॉरी, जे क्वेश्चन्स घेणार आहेत ते क्वेश्चन जे आहे ना बेसिक लेवलचे असतील. खूप हाय लेवलचे क्वेश्चन्स मी या ठिकाणी अजून घेणार नाही. त्याला आपण हळूहळू आपण त्या दिशेकडे चाललोय, की ज्या दिशेमध्ये आपल्याला योग्य आणि चांगल्या प्रकारचे आणि मेन्स लेवलचे क्वेश्चन अजून या ठिकाणी कव्हर करता येतील. मागचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे प्रतिसाद आलेत, की नाही सर, तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी एक्सप्लेन केलंय त्या पद्धतीने जे काही आम्हाला या ठिकाणी थोडीशी क्लिअरिटी जी अजून जास्त मिळाली, जी ऑफलाईन लेक्चरमध्ये पण मिळाली होती, पण अजून एक्स्ट्रा क्लॅरिटी जर आपल्याला या ठिकाणी मिळत असेल, तर ती क्लॅरिटी कोणाला नकोय. तर त्या क्लॅरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आता आपण ही जी सिरीज आहे आपली, ती मोस्ट प्रोबेबली इथून पुढे कंटिन्यूच करणार आहोत. हे आजचंही आपलं लेक्चर जे आहे त्याच अनुषंगाने आहे. तुम्ही बघू शकता ॲलिगेशन मेथड जी आपण स्टार्ट केलेली आहे त्याचा आज दुसरा भाग आहे. अजून मी काही नंबर ऑफ क्वेश्चन्स जे आहेत ते या ठिकाणी कव्हर करणार आहे. ज्या नंबर ऑफ क्वेश्चन्समध्ये यू कॅन सी की आपल्याला बघायला मिळेल की अजून जे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन ॲलिगेशन मेथडने या ठिकाणी कसे सॉल्व्ह केले जातील. मागचा जो व्हिडिओ मी टाकला होता त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यांना जेन्युअनली त्या गोष्टी रिअलाइज झाल्या, की ज्या गोष्टी कदाचित एकदा बघितल्याने जर कदाचित आपल्याला विसर पडत असेल, तर तोच पार्ट जर आपल्याला एक रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला मिळत असेल आणि तो जर नेहमी नेहमी आपल्याला बघायला मिळत असेल, तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला या ठिकाणी होणार आहे. तर जास्त वेळ मी या ठिकाणी न घेता आपण आजचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन इथं वन बाय वन स्टार्ट करणार आहोत. पण तत्पूर्वी बघा, साकार विजय सर मॅथ्स हा जो आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, इट इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. ही जी आहे एक व्हर्च्युअल क्लासरूम आहे. या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये एक डाऊट क्लिअरिंग सेशन्स जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आम्ही या ठिकाणी कव्हर करतो. तुमच्यापैकी बहुतांशी लोक जे आहे ऑलरेडी या ग्रुपला ॲड आहेत, पण जे लोक कदाचित या ग्रुपला ॲड नसतील, हा जो स्कॅनर आहे, हा स्कॅनर जर तुम्ही स्कॅन केला या ठिकाणी, तरीही तुम्हाला या ठिकाणी त्या ग्रुपला स्वतःला जॉईन करून घेता येईल. किंवा स्मॉलमध्ये साकार विजय सर मॅथ्स हे जे आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला हा त्याचा चॅनलचा ॲड्रेस आहे. हा तुम्ही जर समजा तुमच्या टेलिग्रामवर सर्च केला तर तुम्हाला ते चॅनल किंवा तो जो ग्रुप आहे तो ग्रुप मिळेल, आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला ॲड करून जे काही पुढचे तुम्हाला असलेले डाऊट्स आहे ते डाऊट या ठिकाणी क्लिअर करू शकता. चला सर, आता वन बाय वन आपल्याला जे आहे तर क्वेश्चन्स जे आहेत ते या ठिकाणी बघायचे आहेत. जे क्वेश्चन्स आपण सुरू केले होते मागच्या व्हिडिओमध्ये, मी जवळपास 12 क्वेश्चन या ठिकाणी घेतले होते. आजही मी या ठिकाणी 12 जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन या ठिकाणी घेणार. ते क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, ॲलिगेशन मेथड कशा पद्धतीने वर्क करते ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर सर वी आर डीलिंग विथ ॲलिगेशन मेथड. बघा, ही जी मेथड आहे दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड आय हॅव एव्हर सीन. ज्या वेगवेगळ्या मेथड्स मी या ठिकाणी बघितल्या मॅथ्समध्ये, ज्याला आपण शॉर्टकट मेथड असं नाव दिलेलं आहे, त्यातली ही सर्वात काय म्हणता येईल ना, मेन मेथड जी आहे ती असेल एक, जर एक एक मूवी जर असेल, मूवीमध्ये ज्या पद्धतीने हिरो मेन रोल प्ले करतो, तशा जेवढ्या मॅथ्सच्या शॉर्टकट आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा जो मेन रोल प्ले केला जातो ती मेथड म्हणजे कुठली, ॲलिगेशन मेथड आहे. तर चला, वन बाय वन वी आर जस्ट मुव्हिंग टुवर्ड्स द डिफरंट क्वेश्चन्स वी आर हॅव्हिंग. आता बघा, हा जो प्रश्न आहे हा थोडासा ॲव्हरेज काइंड ऑफ
क्वेश्चन्स आहे. तुम्ही जर बघितलं असेल मागच्या जे लेक्चर आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण मोस्ट प्रोबेबली असे क्वेश्चन घेतले होते जे बिलॉंग्स टू द पर्सेंटेज होते. आजचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी थोडेसे असे घेणार आहे जे बिलॉंग्स टू द ॲव्हरेज आहे, कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ॲलिगेशन मेथड जी आहे ही मेथड मोस्ट प्रोबेबली ॲव्हरेज काइंड ऑफ क्वेश्चन्सला या जास्त डील करते. आता इथे बघा प्रश्न काय दिला आपल्याला, द ॲव्हरेज हाईट ऑफ द 4 बॉईज वॉज रेकॉर्डेड 170. म्हणजे 4 विद्यार्थी आहेत, 4 विद्यार्थ्यांची जी हाईट आहे ती 170 आहे. पण त्यातला जर एक विद्यार्थी जर या ठिकाणी समजा सोडून जात असेल, एक विद्यार्थी सोडून गेल्याच्या नंतर आता तिथं असं म्हणलंय ऑफ द 3 बॉईज आउट ऑफ द 4, राहिलेल्या 3 जे विद्यार्थी आहेत त्यांची हाईट जी आहे ती जर 172 होत असेल आता, तर जो विद्यार्थी सोडून गेलाय, व्हॉट वॉज द हाईट ऑफ द 4th बॉय जो या ठिकाणी सोडून गेलाय. दिस इज द सिंपल क्वेश्चन वी आर हॅव्हिंग. आता इथे बघा मी तुम्हाला नेहमी सांगितलं की ॲलिगेशनची जी मेथड आहे इट इज व्हेरी इझी मेथड ॲक्च्युली, पण आपल्याला ती इझी केव्हा आहे, कुठला पॉईंट कुठे डील करायचा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता बघा जो पहिला ग्रुप आहे आपला, इथं पहिला ग्रुप, तू म्हणणार सर पहिला ग्रुप 4 लोकांचा आहे, नॉट एक्झॅक्टली. पहिला जो ग्रुप आहे आपला तो 3 लोकांचा आहे, आणि जो सेकंड ग्रुप आहे ना तो आपला एका व्यक्तीचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपले हे 3 आणि 1 4 लोकांचे 2 ग्रुप आहेत. पहिल्या ग्रुपमध्ये आहे 3 लोक, दुसऱ्या ग्रुपमध्ये एक कॅन्डिडेट जो सोडून चाललाय. आता बघा जोपर्यंत हे 3 आणि 4 एकत्र होते, यांची ॲव्हरेज हाईट जी आहे ती आपल्याला दिलेली होती की सर यांची ॲव्हरेज हाईट जी आहे ती 170 आहे. जेव्हा हा कॅन्डिडेट सोडून गेला तेव्हा उरलेल्या 3 लोकांची हाईट जी आहे ती 172 या ठिकाणी झालेली आहे. मग यांच्यातला डिफरन्स जर आपण बघितला तर यांच्या डिफरन्स 172 मधून 70 गेले तर 2 उरतात. मग सर 2 म्हणजे सॉरी 1 म्हणजे जर 2 असेल तर 3 म्हणजे किती राहणार, 6 राहणार. तर अशा पद्धतीने आपल्याला आता इकडे जायचं की हा सोडून जाणारा जो कॅन्डिडेट होता त्याची हाईट नेमकी किती होती. तर सर 70 पेक्षा 72 जो आहे तो इकडे जाताना वाढलाय, म्हणजे हा इकडे जाताना मायनस होणार. 170 मधून जर 6 गेले तर सर 164 या ठिकाणी उरतात. म्हणजे जो सोडून जाणारा कॅन्डिडेट आहे त्याची हाईट 164 सेंटीमीटर या ठिकाणी होती. ऑप्शन नंबर ई आपलं उत्तर या ठिकाणी बघायला मिळेल. ॲट युअर ओन लेवल व्हेनेवर यू जस्ट डील, ह्या प्रश्नाला जेव्हा तुम्ही डील करणार, स्वतःसाठी डील करणार आहात, तेव्हा लक्षात ठेवा हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ना लिटरली आपल्याला 10 सेकंद एवढा वेळ लागेल. आय एम जस्ट गोइंग टू एक्सप्लेन यू ऑल द थिंग्स ओव्हर हिअर, त्याच्यामुळे याला थोडासा वेळ जास्त लागलाय. बट जेव्हा स्वतःसाठी तुम्ही करणार तेव्हा मात्र 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ या प्रश्नाला लागणार नाही, एवढं मात्र नक्की. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट जर परत परत बघायची असेल तर तुम्ही नेहमी बघू शकता, त्याच्यात काही दुमत नाही. बरं चला सर पुढचं स्टेटमेंट. बाय द वे हे जे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी देतो हे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या अजूनही काही मेथड्स आहेत. ओके, याच्यामध्ये आपण ट्रेडिशनल मेथड असू शकते किंवा अजून काही बायपास मेथड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. पण आजचा जो लेक्चर आहे किंवा आपल्या ज्या मेथडचं नाव आहे किंवा या सिरीजचं जे नाव आहे सध्या ते ॲलिगेशन मेथड पार्ट 2 आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक प्रश्न फक्त ॲलिगेशन या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार. द ॲव्हरेज एज ऑफ द 5 ऑफिसर्स. बघा जो पहिला ग्रुप आहे, आता इथं जर आपण बघितलं की सर फर्स्ट ग्रुप जो आहे तो फर्स्ट ग्रुप आहे सर 5 लोकांचा, 5 ऑफिसर आहेत आणि त्यांचं जर ॲव्हरेज जर आपण बघितलं तर त्याचा ॲव्हरेज दिले आपल्याला 32 इयर्स. ओके, त्याच्यानंतर सेकंड ग्रुपमध्ये किती लोक आले तर सेकंड ग्रुपमध्ये सर एकच व्यक्ती आलाय आणि हु इज दॅट पर्टिक्युलर कॅन्डिडेट, द सुपरवायझर. तो सुपरवायझर जेव्हा ऍड होतो तेव्हा त्यांनी सांगितलं द ॲव्हरेज इन्क्रीज बाय 1. म्हणजे जो ओरिजिनल ॲव्हरेज आहे माझा 33 तो 1 ने वाढलाय, म्हणजे किती झालाय तर तो 33 झालाय. इन दॅट केस आपल्याला विचारलंय सर सुपरवायझरचं जे काही एज असेल ते एज किती आहे, जस्ट गेट द डिफरन्स ऑफ दिस. सर 33 मधून जेव्हा 32 जातात तेव्हा 1 जर उरत असेल, मग 1 म्हणजे 1 असेल तर नक्कीच 5 म्हणजे 5 या ठिकाणी असेल. आणि लक्षात ठेवा इकडे जाताना नंबर कमी झालाय, म्हणजे डेफिनेटली इकडे जाताना नंबर काय होणार, वाढणार. 33 आणि 5 किती होतात तर सर 38 होतात. म्हणजे सुपरवायझर जो आलाय तो सुपरवायझर 38 वर्षाचा आहे. ऑप्शन नंबर सी हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. यु नो दिस इज द सिम्पलेस्ट वे एव्हर एव्हर एव्हर. लक्षात ठेवा काही सेकंदात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे हे उत्तर समजून घेण्यासाठी खूप प्रॉपर वेने मी तुमच्या समोर इथं सगळ्या गोष्टी मांडतोय, एकदम प्रॉपर वेने. लक्षात ठेवा रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे नेहमी तुम्ही त्याला रेकॉर्ड करून बघू शकता, रिपीट करून या ठिकाणी बघू शकता. सर ॲव्हरेज एज ऑफ द ग्रुप ऑफ द 15 फ्रेंड इज 22. 15 विद्यार्थी आहेत, 15 मित्र आहेत, त्यांचा जो ॲव्हरेज जे काही ग्रुपचा त्यांचा जे ॲव्हरेज दिले आपल्याला एज मध्ये ते दिले 22 वर्ष. म्हणजे त्यांचा ॲव्हरेज 22 वर्ष आहे. जर 4 नवीन फ्रेंड जर या ठिकाणी जॉईन होत असतील, म्हणजे दुसरा ग्रुप किती लोकांचा आहे तर 4 लोकांचा ग्रुप आहे. आता लक्षात ठेवा जो पहिला ग्रुप आहे आपला या ठिकाणी तो पहिला ग्रुप आहे सर 15 लोकांचा. डेफिनेटली त्यांचं जे ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिले गेले ते आहे 22. ओके, त्याच्यानंतर जो सेकंड ग्रुप आहे त्या सेकंड ग्रुपमध्ये किती लोक आले असं त्यांनी सांगितलंय तर 4 नवीन फ्रेंड्स या ठिकाणी आलेले आहेत, जॉईन द ग्रुप. अँड जस्ट बिकॉज ऑफ दॅट द ॲव्हरेज इज इन्क्रीज बाय 1 इयर. त्याच्यामुळे ॲव्हरेज जे आहे ते 1 ने वाढलंय. सो डेफिनेटली ते जे 22 ॲव्हरेज होतं ते आता 23 झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण
इथपर्यंत आलोय, तर आपल्याला विचारलं हे जे जॉईन झालेले जे नवीन 4 कार्यकर्ते आहेत किंवा 4 लोकांचा जो फ्रेंड आहे, 4 ग्रुप फ्रेंडचा जो ग्रुप आहे त्याचा ॲव्हरेज किती असेल. आता लक्षात ठेवा यांच्यातला डिफरन्स जर मी काढला तर 1 आलाय. आता इथे जर बघितलं आपण की सर 4 म्हणजे जर 1 असेल तर 15 म्हणजे किती, तर हा 1 जो आहे तो 4च्या 1/4 आहे. 15च्या 1/4 जर आपण या ठिकाणी घेतला तर सर तो 3.75 होतो. 23 पेक्षा इकडचा आकडा जर आपण बघितला तो डेफिनेटलीच कमी आहे, म्हणजे इकडचा आकडा जो आहे तो जास्त असला पाहिजे. 23 आणि 3 किती होतात सर 26.75 या ठिकाणी होतात. म्हणजे जे नवीन लोक आपल्या या ठिकाणी ऍड झाले किंवा नवीन जो ग्रुप ऍड झाला 4 लोकांचा त्यांचा ॲव्हरेज जर बघितलं तर 26.75 आपल्याला इथे मिळतंय. सर ऑप्शन नंबर ई जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बघा आपला हा रेकॉर्डेड लेक्चर आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर चर्चा किंवा विद्यार्थी जे काही कमेंट्स या ठिकाणी करतात त्या कमेंट्स मी बघू शकत नाही, पण मी जो एक फील जो आहे तो फील मी असाच ठेवलेला आहे, कारण मागच्या इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मला माहिती विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचे डाऊट येऊ शकतात किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न येऊ शकतात. तर तुम्ही माझ्या समोर जरी नसले वाईल द लेक्चर इज गोइंग ऑन, खूपच लवकर आपण तो पण पॅटर्न चालू करणार आहे की आपल्याला लाईव्ह जे आहे लाईव्ह लेक्चर्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे तुम्ही माझ्याशी डायरेक्ट ऑनलाईन लेवलला पण तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता आणि तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत किंवा डाऊट्स आहेत ते तुम्ही मला कमेंट्स थ्रू या ठिकाणी विचारू शकता. तोही पॅटर्न तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. पण आता माझ्यासमोर तुम्ही ऑलरेडी बसलेलेच आहात अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने तो माइंडसेट मी ठेवला आहे की माझ्या विद्यार्थ्याला कुठल्या पद्धतीचा डाऊट या ठिकाणी येऊ शकतो. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा प्रत्येक पॉईंट आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने क्लिअर करायचा आहे की आपल्याला तो इझिली समजला पाहिजे. आणि रेकॉर्डेड फॉर्मॅट असल्यामुळे तुम्ही मला कितीही वेळा बोलायला लावा, 2 मिनिटं मागे घेतलं मी परत बोलेल, 2 मिनिटं मागे घेतलं परत मी बोलेल. तुम्हाला 1000 वेळा पाहिजे 1000 वेळा तुम्ही माझ्याकडून बोलवून घेऊ शकतात. दिस इज द अल्टिमेट बेनिफिट ऑफ द रेकॉर्डेड लेक्चर ओव्हर हिअर. त्याच्यामुळे प्रत्येक कन्सेप्ट खूप प्रॉपरली लक्षात येईल अशा पद्धतीने मी या ठिकाणी डील करतोय. म्हणून 4 म्हणजे जर 1 असेल तर 15 म्हणजे किती, तर 3.75. हा लहान आहे हा मोठा असणार, आपण याच्याबद्दल ऑलरेडी चर्चा केलेली. म्हणून 23 पेक्षा हा नंबर कितीने जास्त असला पाहिजे, 3.75 ने जास्त असला पाहिजे. 23 आणि 3 होता 26.75. अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. चालेल पुढे जातोय सर. परत एकदा पुढचा प्रश्न बघा. द ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन बाय हिस्ट्री 45 विद्यार्थी ए डिव्हिजन इज 75. जो पहिला ग्रुप आहे तो बघा इथं मी लिहितोय की जो फर्स्ट ग्रुप आहे तो फर्स्ट ग्रुप किती लोकांचा आहे, तर तो आहे सर 45 लोकांचा. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यांना जो ॲव्हरेज मार्क मिळालेले ते ॲव्हरेज मार्क किती मिळालेले त्यांना, तर त्यांना 75 ॲव्हरेज मार्क मिळालेले आहेत. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. नंतर जो दुसरा ग्रुप आहे द ॲव्हरेज मार्क्स ऑब्टेन बाय द 40 स्टुडंट्स इन ग्रुप बी डिव्हिजन. तर आता दुसरा जो ग्रुप आहे तो आहे 40 लोकांचा. आता त्यांना जो सेकंड ग्रुप आपण या ठिकाणी त्याला कन्सिडर करूयात, तर त्यांचं जे आहे त्यांचा ॲव्हरेज दिले आपल्याला 78. मग जर यांचा ॲव्हरेज 78 असेल ग्रुपचं, दुसरा ग्रुप आणि पहिल्या ग्रुपचं जर 75 असेल, आपल्याला विचारलंय जेव्हा हे दोघं एकत्र केले जातील, यांना दोघांना एकत्र केल्याच्या नंतर जो काही आपला जो राऊंडेड ऑफ जो आहे आपल्याला जो ॲव्हरेज आपल्याला मार्क ऑप्टेन या ठिकाणी मिळणार आहे दोघं ग्रुपचे एकत्र, ते किती असतील हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी डील करायचा आहे. मी तुम्हाला कालच सांगितलंय की हाऊ द ॲव्हरेज इज गोइंग टू बी और हाऊ द सेंटर इज कॅल्क्युलेट इन द एलिगेशन. तर यांच्यातला डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. सर यांच्यातला डिफरन्स किती मिळाला आपल्याला, 3 मिळाला. डेफिनेटली याचा रेशो काढून घ्यायचा आपल्याला. 5 8 40 आणि 5 9 45 होतात. मग यांची ॲडिशन आपल्याला करायची. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले सर यांची ॲडिशन केली आपण ती झाली आहे 17. म्हणजे एका युनिटची जी व्हॅल्यू आहे ती एका युनिटची व्हॅल्यू मला मिळाली 3/17. आता 3/17ला नेमकं आपल्याला डिवाइड करता येणार नाही. मग आपण काय करायचं, आपण एक असा प्रकार शोधायचा की सर आपल्याला सेंटर काढायचं तर कुठली तरी एक साईड कॅल्क्युलेट करायची. कारण मी याच्या अगोदरचा पार्ट 1चा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की जेव्हा सेंटर कॅल्क्युलेट करतो ना आपण, तेव्हा सेंटर कॅल्क्युलेट करताना कुठली एक साईड जरी कॅल्क्युलेट केली दुसरी ऑटोमॅटिक सॅटिस्फाय होते. म्हणून मी काय करतो, ही साईड सॅटिस्फाय करून घेतो. म्हणून याला मी मल्टिप्लाय बाय 8 या ठिकाणी केलं. म्हणजे सर इथं जर बघितलं आपण तर 8 3 24 आणि डिवायडेड बाय जर 17 केलं आपण तर 17 1 17 या ठिकाणी घेतलाय. 7 उरतात सर खाली, म्हणजे 70 आपण या ठिकाणी घेतलाय. तर 17 चोक 68 आणि 17 1 17. म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की सर या एका युनिटची व्हॅल्यू जर 3/17 असेल तर 8 युनिटची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, इट इज आहे 1.41. मग आता आपल्याला हा छोटा नंबर आहे, छोटा नंबर इकडे जाताना काय होणार, मोठा होणार, वाढणार. कितीने वाढणार, तर 1.41. मग 75 आणि 1 किती झाले, तर ते झाले सर 76.41. सो माय डिअर स्टुडंट यू कॅन सी ओव्हर हिअर की सर 76.41 हे माझं उत्तर आहे. आणि ऑप्शन नंबर डी आपल्याला या ठिकाणी मिळालंय. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स या ठिकाणी आपल्याला डील करायला मिळेल. लक्षात ठेवा रेकॉर्डेड लेक्चर आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे नेहमी मला प्रत्येक गोष्ट रिपीट करायची गरज नाहीये. जर एखादा पॉईंट क्लिअर नाही झाला तुम्ही थोडासा रिवाइंड करा, रिवाइंड करून परत प्ले करा. तुम्हाला परत प्ले केल्याच्या नंतर मी काय केलंय ते या ठिकाणी बघायला मिळेल. तर हा जो पॉईंट आहे इथलचा हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्स्ट्रा नोट मी जी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवली आहे ती लक्षात ठेवा की एका युनिटची व्हॅल्यू 3/17 होती, तर 8 युनिटची व्हॅल्यू किती होणार,
याला मल्टिप्लाय बाय 8 24/17 म्हणजे 1.41 आणि इथं आपल्याला सांगितलंय राऊंडेड ऑफ 2 डिजिट आफ्टर डेसिमल म्हणजे डेसिमलच्या नंतरचे फक्त 2च आकडे कन्सिडर करायचे होते म्हणून मी 1.41 या ठिकाणी घेतलाय आणि विच इज गोइंग टू बी प्लेस ओव्हर हिअर. इथं प्लेस केल्याच्या नंतर माझ्या हे लक्षात आलंय की सर 8ची व्हॅल्यू 1.41 आहे. इकडचा नंबर लहान आहे जो इकडे जाताना वाढणार कितीने वाढणार तर 1.41 75 + 1 76.41 अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके फाईन पुढे जातोय सर आपण. आता पुढचा जो प्रश्न आहे परत एकदा द ॲव्हरेज एज ऑफ द सम मेल अँड 15 फिमेल्स. ओके बघा इथं या ठिकाणी आपल्याला सांगितलं की जे आपल्याला दिलंय की सम मेल म्हणलंय ऍक्च्युली हेच आपलं टार्गेट असेल की मेलचा जो ग्रुप आहे तो किती लोकांचा ग्रुप आहे प्रोबेबली हेच आपलं उत्तर या ठिकाणी असेल. तर काही मेल आणि 15 फिमेल. मग मी आता या ठिकाणी काय करतोय लक्षात घ्या की सर आपण काय केलंय जो पहिला ग्रुप आहे तो आता मेलचा घेतलाय आणि जो दुसरा ग्रुप आहे तो आपण काय घेतलाय तर तो फिमेलचा घेतलाय. मग सर सम मेल म्हणजे मेल किती घेतले आपण x आणि फिमेल किती दिलेले आहेत आपल्याला तर फिमेल आपल्याला क्लिअरली दिलेलं आहे सर फिमेल या ठिकाणी आहे 15. बरं जोपर्यंत हे मेल आणि फिमेल एकत्र आहे तर त्यांचा ॲव्हरेज जे दिले आपल्याला ते ॲव्हरेज दिले 13 म्हणजे आपल्याला सुरुवातीला इथं कोण मिळालाय सेंटर मिळालाय की दोघही ग्रुपचा ॲव्हरेज जे आहे ते जर 13 असेल तर द सम ऑफ द एजेस ऑफ द फिमेल. आता फिमेलचा जो सम आहे तो दिलाय आपल्याला त्यांचा सम किती दिलाय आपल्याला 240 दिलेला आहे. किती फिमेलचा 15 तर सर 15 16 240 होतात म्हणजे यांचा ॲव्हरेज मला मिळाले 16 म्हणजे सर फिमेलचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी मिळाले 16. ओके नो प्रॉब्लेम. तर पुढे आपल्याला विचारलं फाइंड द नंबर ऑफ मेल. या ठिकाणी आपल्याला मेल जे आहे ते या ठिकाणी विचारलेले आहेत की मेल किती असतील आणि इथं दिलं आपल्याला द ॲव्हरेज एज ऑफ द मेल. बघा मेलचा ॲव्हरेज पण जो ग्रुप जरी दिलेला नसेल पण त्यांचा ॲव्हरेज आपल्याला दिलेले 10 म्हणजे सर मेलचा ॲव्हरेज दिले 10 फिमेलचं दिलंय 16 दोघांचं मिळून दिले 13. यांच्यातला डिफरन्स जर आपण बघितला तर यांच्यातला डिफरन्स 3 येतो 10तून 13 वाईस वर्सा 13तून 10 गेले हे पण 3 होतात. सर या 3ची व्हॅल्यू जर 15 असेल तर डेफिनेटली या 3ची व्हॅल्यू पण आपल्याला काय मिळाली 15 म्हणजे तो पहिला ग्रुप होता तो 15 मेलचा होता. अशा पद्धतीने विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. फक्त हा एक पॉईंट मला एक्स्ट्रा या ठिकाणी करावा लागला कारण फिमेलची सम दिलेली आपल्याला फिमेलची सम दिली ती जर आपल्याला समजा ॲव्हरेजमध्ये पाहिजे असेल बिकॉज वी हॅव सीन ना की जर आपल्याला इथं जर ॲव्हरेज दिला असेल पहिल्या ग्रुपचं त्याच्यानंतर दुसऱ्या ग्रुपचं पण जर ॲव्हरेजेस दिलं असेल तर दोघांचं आपल्याला ॲव्हरेजेस दिलेले पाहिजे. तर हे 3 युनिट मला सेम पाहिजे ना तर हे 3 युनिट जर मला सेम पाहिजे असतील तर अशा केसमध्ये यू विल हॅव टू कन्सिडर की आपल्याला याचा ॲव्हरेज या ठिकाणी काढून घ्यावं लागेल. हा पॉईंट लक्षात ठेवा. ॲलिगेशन जे आहे मागच्या जो काही व्हिडिओ आपला पार्ट 1चा त्याच्यामध्ये आपण या ॲलिगेशन नेमकं काय असतं कुठे डील केलं जातं याच्याबद्दल खूप डीपली एक्सप्लेन या ठिकाणी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला याच्यात जास्त अडचण काही या ठिकाणी येणार नाही. हा फॅन बंद करून टाकायचा त्याचा आवाज येतोय. चला ओके फाईन. आता पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी अजून घेणार. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. इन अ क्लास द ॲव्हरेज स्कोर ऑफ द गर्ल्स. एक क्लास आहे त्या क्लासमध्ये काही मुली आहेत गर्ल्स. पहिला ग्रुप जो आहे तो गर्ल्सचा आहे इन अन एक्झामिनेशन त्यांचा ॲव्हरेज आपल्याला दिले 73. दुसरा ग्रुप बॉईजचा आहे त्यांचा ॲव्हरेज दिले आपल्याला 71 आणि जेव्हा आपण दोघांना एकत्रित कन्सिडर करतो तेव्हा त्यांचा ॲव्हरेज मला मिळतं 71.8. द पर्सेंटेज ऑफ द गर्ल्स इन द क्लास इज. लक्षात ठेवा प्रश्न असा आहे की या प्रश्नामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे. जो पहिला जो ग्रुप आहे तो डेफिनेटली आहे सर गर्ल्सचा. त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो आहे बॉईजचा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घेतलंय. सर गर्ल्सचा ॲव्हरेज जे आपल्याला दिलंय ते किती दिले आपल्याला तर सर गर्ल्सचा ॲव्हरेज आपल्याला दिलंय 73. ओके फाईन. गर्ल्सचा ॲव्हरेज आपल्याला दिलंय 73. त्याच्यानंतर बॉईजचा ॲव्हरेज आपल्याला दिलंय 71 आणि दोघांचं मिळून जे ॲव्हरेज आपल्याला दिलंय दोघांचं मिळून ॲव्हरेज दिले आपल्याला 71.8. जस्ट गेट द डिफरन्स ऑफ दिस. 71.8 मधून जर 71 गेला तर इथं 0.8 मिळतात आणि सर 73 मधून जर आपण 71.8 मायनस केला तर इथं 1.2 मिळतात. डेसिमल तसे इग्नोर करायचे आपल्याला. 4 दुनी 8 आणि 4 त्रिक 12. तर लक्षात ठेवा जर मुली 2 असतील तर मुलं किती आहे 3. आणि व्हॉट इज द क्वेश्चन. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय पर्सेंटेज ऑफ द गर्ल्स विचारले. एक गोष्ट लक्षात ठेवा या प्रश्नामध्ये जर आपल्याला कॅल्क्युलेट करता येत असेल तर फक्त बॉईज आणि गर्ल्सचा रेशो कॅल्क्युलेट करता येईल. जर बॉईज किती टक्के आहे ते कॅल्क्युलेट करता येईल. गर्ल्स किती टक्के आहे हे कॅल्क्युलेट करता येईल. पण गर्ल्स नंबर ऑफ गर्ल्स किती असं जर विचारलं असेल आपल्याला की सर नंबर ऑफ गर्ल्स किती आहे असा जर प्रश्न विचारला असता किंवा जर आपल्याला नंबर ऑफ बॉईज किती आहे जर असा प्रश्न आपल्याला विचारला असेल तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येणार नाही. याचं उत्तर कॅनॉट बी डिटरमाइन असेल.
रिझन इज व्हॉट? कारण बघा, रेशोवरून रेशो काढता येतात, रेशोवरून पर्सेंटेज काढता येतात, रेशोवरून कंपॅरिझन करता येतं. हे मी नेहमी ऑफलाईन लेक्चरमध्ये बोलत असतो. इवन दो इथेही मी तो पॉईंट तुमच्या समोर क्लिअर करतोय. सो इथं फक्त मुलींचं पर्सेंटेज किती आहे ते काढता येईल, मुलांचं पर्सेंटेज किती आहे ते पण काढता येईल आपल्याला. मग अशा सिच्युएशनमध्ये जर आपण बघितलं तर सर मुली किती आहे? मुली 2 आहेत. किती पैकी? तर 3 आणि 2 5 पैकी, म्हणजे 2/5. 2/5 म्हणजे किती होतात? तर 2/5 म्हणजे होतात सर 40%. तर मुलींचं प्रमाण जे आहे ते 40% आहे. बाकी उरलेले जे काही आहेत 60% ते बॉईज असतील. यू नो, दिस इज द सिम्पलेस्ट सोल्युशन फॉर दिस क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ ॲलिगेशन मेथड. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एव्हरीथिंग इज आय एम जस्ट गोइंग टू डिस्कस ओव्हर हिअर, की उत्तर याचं कॅनॉट बी डिटरमाइन केव्हा येणार, काय येणार, त्याच्यामागचे रिझन्स पण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत. चला सर पुढे आलोय. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, तो प्रश्न असा आहे की एका स्कूलमध्ये ना 600 विद्यार्थी आहेत. एका स्कूलमध्ये 600 विद्यार्थी आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की ॲव्हरेज एज ऑफ द बॉईज जे आहे त्यातलं मुलांचं जे ॲव्हरेज आहे ते आपल्याला 12 इयर्स असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर मुलींचं जे ॲव्हरेज आहे ना ते आपल्याला 11 इयर्स दिलेलं आहे. आणि जेव्हा या दोघांना एकत्र केलं जातं ना, तेव्हा म्हणजे बॉईज आणि गर्ल्सचा जो ग्रुप आहे त्याचं जर ॲव्हरेज आपण बघितलं तर ते 11 वर्ष आणि 9 महिने जर असेल तर आपल्याला विचारलंय त्या 600 पैकी जी स्ट्रेंथ आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, या 600 पैकी नंबर ऑफ गर्ल्स किती आहे, हा आपला ॲक्च्युली या ठिकाणी प्रश्न आहे. प्रश्न तुम्हाला खूप सहज आणि सोप्या पद्धतीने समजायला पाहिजे अशा पद्धतीने मी या ठिकाणी डील केलंय. तुम्ही बघू शकता सर, पहिला जो ग्रुप आहे, पहिला ग्रुप आहे बॉईजचा, तर या ठिकाणी आपण बॉईज घेतले. दुसरा जो ग्रुप आहे तो आहे गर्ल्सचा, तोही आपण या ठिकाणी मेन्शन केलाय. सर बॉईजचा ॲव्हरेज किती दिलंय, तर 12 वर्ष दिलेलं आहे. त्याच्यानंतर सर गर्ल्सचा ॲव्हरेज किती दिलंय, सर 11 वर्ष दिलंय. दोघांचा ॲव्हरेज किती दिलंय, तर दोघांचा ॲव्हरेज जे आहे ते 11.75 दिलेलं आहे. इथं सहजपणे विद्यार्थ्यांच्या बाजूने पहिल्या अटेम्प्टमध्ये होणारी चूक 11 वर्ष 9 महिने म्हणजे 11.9 असं जर तुम्ही लिहित असाल तर लक्षात ठेवा दिस इज द रॉंग वे. कारण आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की हे जे 9 महिने आहे, 9 महिने एका वर्षाचा कितवा भाग आहे, 3 त्रिक 9 3 चौक 12 म्हणजे हा 0.75वा भाग आहे. म्हणून याला लिहिताना 11.9 असं न लिहिता त्याला आपल्याला काय करायचं आहे, 11.75 करायचंय. मग सर 11.75 मधून जर 11 गेले तर खाली किती उरतात, तर इथं उरतात सर 0.75. आणि सर 12 मधून जर 11.75 गेले तर खाली किती उरतात, तर 0.25 उरतात. मग याला म्हणायचं 25 एक 25, 25 त्रिक 75. सो माय डिअर स्टुडंट, ह्या 3-1 मध्ये आपल्याला हे 600 लोक जे आहे इथं वाटायचे. 600चे 3 आणि 1 4 तुकडे जर आपण पाडले तर डेफिनेटली एक तुकडा मला 150चा मिळतो. मग गर्ल्स किती आहे, तर गर्ल्स आहे सर 150. आणि सर बॉईज किती आहेत, तर बॉईज आहे 15 त्रिक 45 450. आपल्याला प्रश्न विचारलाय की हाऊ मेनी गर्ल्स आर देअर, तर गर्ल्स बाबतीत जर विचारला असेल तर सर गर्ल्स आपल्याला किती मिळाल्यात, 150 गर्ल्स या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सगळं काही एकदम सुटसुटीत तुमच्या समोर आहे. सो 9-11 वर्ष आणि 9 महिन्याला असं कधीच लिहायचं नाही, कारण हे 0.9 म्हणजे याचा अर्थ काय असतो, 90% असतो. लक्षात ठेवा, आपला 9 महिने हे एका वर्षाचा 90% भाग नाहीये, तो 75% भाग आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, 11.75 असं लिहावं लागेल. प्लीज, मी खूप डीपली एक्सप्लेन या ठिकाणी तुमच्यासाठी हे करत चाललेलो आहे. पुढे आलोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे, आता हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे कारण हा 2 वेगवेगळ्या टाईपने विचारला जाणार आहे. हा प्रश्न जो आहे ना, हा 2 वेगवेगळ्या टाईपने असेल. तो कसा, इथं सांगितलं जातं ॲव्हरेज जे आहे बॉईजचं एका क्लासमध्ये ते 16.66 आहे. त्याच्यानंतर जर बघितलं गर्ल्सचं जे ॲव्हरेज आहे ते 18.75 आहे. आणि टोटल जे 40 विद्यार्थी आहे इन द क्लास त्यांचा ॲव्हरेज जे दिलं आपल्याला ते 17.5 दिलेलं आहे. बरं, बॉईजचा ॲव्हरेज दिले, त्याच्यानंतर गर्ल्सचा ॲव्हरेज दिले, क्लासचा ॲव्हरेज दिले. आणि याच्यात एक अत्यंत महत्त्वाचा एक पॉईंट या ठिकाणी दिलाय, तो काय, द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ द बॉईज अँड गर्ल्स इज 8. आता हे जर स्टेटमेंट जर आपल्या प्रश्नामध्ये असेल ना, तुम्हाला सांगतो हा प्रश्न खूप जास्त सोपा होतो. का माहिती का, कारण मला एवढं कळालंय की बॉईज आणि गर्ल्समध्ये 8चा डिफरन्स आहे, पण नेमकं जास्त कोण आणि कमी कोण हे मात्र शंका आहे, कारण तोच आपला मेन टास्क आहे, एवढं लक्षात ठेवा. पण चला, जर सर आपल्याला तो डिफरन्स दिलेला असेल तर त्याचा फायदा या ठिकाणी काय होणार ते बघूयात आपण. तर सर पहिलं जे ॲव्हरेज आपल्याला दिलंय ते दिले बॉईजचं, दुसरं जे ॲव्हरेज दिले ते दिले आपल्याला गर्ल्सचं. इथं जर बघितलं आपण बॉईजचं ॲव्हरेज किती आहे, 16.66 आहे. आणि त्याच्यानंतर गर्ल्सचं ॲव्हरेज किती दिले आपल्याला, तर ते दिलंय सर 18.75 दिलंय. हा बॉईजचा ॲव्हरेज आहे, हा गर्ल्स ॲव्हरेज आहे. आणि दोघांचं मिळून ॲव्हरेज किती दिलंय, तर ते दिलंय सर 17.5 दिलंय. याच्यातला डिफरन्स आपल्याला जर या ठिकाणी आपण काढला की सर 18.75 मधून 17.5 गेले तर इथं युजली 1.25 उरतो, म्हणजे 1.25 उरतो. आणि सर 17.50 मधून जर 1666 जर गेला तर इथं 0.84 उरतो. बेसिकली आपल्याला याच्यातून एकच लक्षात घ्यायचंय, बघा आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची याच्यामध्ये, काय की जास्त कोण आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की 1.25 इज ऑलरेडी मोर दॅन द 0.84, म्हणजे तो एक मेन टास्क होता. हे अंडरलाईन केलेलं जे वाक्य आहे आपलं इथून इथपर्यंतचं,
याच्यामधून मला एक गोष्ट कळाली की बॉईज आणि गर्ल्समध्ये डिफरन्स 8चा आहे. पण आपला मेन मुद्दा काय होता? आपला मेन मुद्दा होता सर जास्त कोण आहे? तर मला या अप्रॉक्सिमेट रेशोवरून एवढं कळालं की बॉईज जास्त आहे. बरं कितीने जास्त आहे? 8ने जास्त आहे. मग आपलं काय ठरलं डिस्ट्रीब्युशन आपण कसं करतो? तर डिस्ट्रीब्युशन आपण अशा पद्धतीने करतो की बॉईज आणि गर्ल्स, बॉईज 8ने जास्त आहे म्हणून याच्यातले 8 आपण काढून टाकतो. खाली किती उरले? 32. या 32ला इक्वली वाटल्याच्या नंतर इकडे 16 आले, इकडे 16 आले, म्हणजे टोटल गर्ल्स आहे 16 आणि टोटल बॉईज आहे 24. अशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशन झालंय. आपल्याला तेच विचारलं ते नंबर ऑफ गर्ल्स इन द क्लास किती आहे? 16 आहे. प्रश्न सॉल्व्ह झाला. म्हणजे लक्षात ठेवा हा जो 8 आपल्याला दिलाय, अंडरलाईन केलेलं स्टेटमेंट जे आपल्याला दिलंय, ह्या स्टेटमेंटने एक गोष्ट मात्र लक्षात झाली की हे डिस्ट्रीब्युशन खूप सोपं झालं. तसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की एलिगेशन मोस्ट प्रोबेबली अशा फ्रॅक्शन्समध्ये आपण युजली यूज करत नाही जिथं डेसिमल थांबत नाही. आता 17.5चा डेसिमल थांबलाय, 18.75चा पण थांबलाय, पण 16.66चा थांबलेला नाहीये. बट आपल्याला फक्त एक अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जे करून मला एकच गोष्ट या ठिकाणी मिळाली ती म्हणजे काय? जास्त कोण होतं? बॉईज. म्हणून बॉईज जास्त आहे म्हणून पहिले 8 काढून बॉईजमध्ये ॲड केले आणि उरलेले 32 इक्वली या ठिकाणी वाटले तर ते 16 म्हणजे 16 मुली आहेत आणि 16 मुलं आहेत. अशा पद्धतीने 16 आणि 8 टोटल मुलं झाले 24 आणि मुली झाल्या आपल्याला या ठिकाणी 16. अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन आपल्याला करता येतं. मग बहुधा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. सर तो प्रश्न काय असतो नेमका? तो प्रश्न असा आहे की सर कदाचित हे सेंटेन्स जे इथं दिलंय तुम्ही अंडरलाईन केलंय, जर हे स्टेटमेंट जर या प्रश्नात दिलं नसतं तर मग या प्रश्नाचं उत्तर डेटा इनएडिक्वेट आलं असतं का? किंवा मग काही वेगळा वे आहे आपल्याला सॉल्व्ह करायला की मग त्याच्यानंतर खूप ट्रेडिशनली याला डील करावं लागेल? नॉट एक्झॅक्टली. बघा याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो मी हाच प्रश्न ठेवलाय, फक्त त्याच्यातून ते एक अंडरलाईन केलेलं जे सेंटेन्स आहे की मुला आणि मुली किंवा मुली आणि मुलं यांच्यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स 8चा आहे, हे मी या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. बरं मग आता आपण बघूयात कशा पद्धतीने डील होणार. याच्यासाठी आपल्याला एक काम एक्स्ट्रा या ठिकाणी करावं लागेल. ते म्हणजे काय? सर बॉईजचं ॲव्हरेज लिहिताना असं लिहायचं 16 फॅक्टोरियल 2/3. त्याच्यानंतर गर्ल्सचं जे ॲव्हरेज आपण इथं लिहिलंय ते 18 फॅक्टोरियल 3/4 आणि दोघांचं मिळून जे ॲव्हरेज आपल्याला दिलंय ते दिलंय 17 फॅक्टोरियल 1/2. तर थोडासा फॉर्मॅट कसा ठेवायचा, याला कसं डील करायचं? 16 48 आणि 2 याला लिहिताना 50/2 असं लिहायचं आपल्याला. त्याच्यानंतर 18 चौक 72 आणि 3 किती होतात? 75/4 लिहायचं याला. आणि 17 दुनी 34 आणि 1 किती होतात? तर 35/2 लिहायचे. तर अशा पद्धतीने हे आकडे आपल्याला डील करायचे आहे. आणि आता आपण याला काय करायचं? याला वाटलं तर डिवाइड पण करू शकतो. 5ने डिवाइड केलं तर वरती 5 1 5 या ठिकाणी 10 आपल्याला मिळून जातील. या ठिकाणी जर सॉरी इथं 3 आहे, 3 तर 16 48 आणि 50/3 आहे. इथं 10 घेतलं सर, इथं जर आपण आता 5ने भाग दिला तर इथं 15 येतात आणि इथं 5ने भाग दिलं तर 7 येतात. तर हे आकडे पुट करताना आता लक्षात ठेवा, म्हणजे तो अंडरलाईन केलेला स्टेटमेंट मला दिलेलं नाहीये. तर आपल्याला हा प्रश्न डील करताना असा करता येईल की सर बॉईजचं ॲव्हरेज काय दिले? मग आपल्याला सर बॉईजचे ॲव्हरेज आपल्याला दिले 10/3. ओके. त्याच्यानंतर सर गर्ल्सचा ॲव्हरेज आपल्याला काय दिलंय? सर गर्ल्सचा ॲव्हरेज आपल्याला दिलंय 15/4 एक्झॅक्टली. आणि सर दोघांचं मिळून ॲव्हरेज काय दिले आपल्याला? तर 7/2 असा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिलेले. सर यांच्यातला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. आणि लक्षात ठेवा यांच्यातला डिफरन्स काढताना कसा काढायचा? तर ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ द फ्रॅक्शनवाला पार्ट आपण बघितलेला आहे की सर आता इथं जर बघितलं आपण तर 15/4 जो आहे तर या 15/4 मधून आपल्याला काय मायनस करायचं आहे? 7/2 मायनस करायचं आहे. डेफिनेटली यांचा LCM 4 आला, मग 4 1 4 होतो म्हणून 15 ॲज इट इज असेल, मायनस 2 दुनी 4 होता म्हणून 7 दुनी 14 होतात. तर यांच्यातला डिफरन्स जो आहे सर तो मला 1/4 या ठिकाणी मिळालाय. यांच्यातला डिफरन्स जर आपल्याला काढायचा असेल तर तुम्ही बघू शकता सर 10/3 मायनस 7/2 जर आपण या ठिकाणी केला तर याचा LCM आपल्याला किती मिळाला? 6 मिळालाय. 3 दुनी 6 होतो म्हणून 10 दुनी 20 होतो आणि 2 त्रिक 6 होतो म्हणून 7 त्रिक 21 होतो. याचा रिझल्ट मला 1/6 मिळालाय. लक्षात ठेवा डिफरन्स इन एलिगेशन इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह इंटिजर. मग हा 6 इकडे आला, 6 1 6, 4 तिकडे गेला, 4 1 4 म्हणजेच 2 त्रिक 6 आणि 2 दुनी 4. तर अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी बघितलं सर 3:2 या रेशोमध्ये मला किती लोक वाटायचे? तर मला 40 लोक वाटायचे. 40 लोकांचे किती तुकडे पाडले? 3 आणि 2 5 तुकडे पाडले. 5 8 40, एक तुकडा 8चा. मुली किती आहेत? 2 आहेत म्हणून 8 दुनी 16. म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी पण आपल्याला उत्तर काढता येईल. याचा अर्थ असा नाहीये की आपल्याला जो डिफरन्स हे जे वाक्य आपल्याला या ठिकाणी दिलेलं होतं कुठलं की द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इज 8 हे दिलेलं असेल तर खूप सोप्या पद्धतीने फक्त आपल्याला कोण जास्त हे काढायचं होतं. पण जर कदाचित ते वाक्य दिलेलं नसेल तरी घाबरून जायची गरज नाही आपल्याला. तरीही उत्तर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. फक्त त्या दिलेल्या ज्या डेसिमल नंबर आहेत त्यांना आपल्याला थोडंसं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून अशा पद्धतीने जर आपण डील केलं तर फायनली बॉईज आणि गर्ल्सचा रेशो आपल्याला इथं मिळतो 3:2. ह्या 3:2 मध्ये आपल्याला हे 40 लोक वाटायचे. 40/5 जर केलं तर 5 8 40 होतात.
एकाची व्हॅल्यू 8 मिळाली, मुलीचा जो रेशो आहे तो 2 आहे, म्हणून 8 दुनी 16. अशा पद्धतीने याचं उत्तर मला या ठिकाणी मिळालेलं आहे. सो ते सेंटेन्स दिलेलं असू द्या अगर नसू द्या, त्याने काहीही फरक या ठिकाणी पडणार नाही. ओके, पुढे जातोय सर आपण अजून पुढे बघूयात. आता पुढचं जे क्वेश्चन मी तुमच्या समोर आता या ठिकाणी घेतलाय, तुम्ही बघू शकता द ॲव्हरेज वेट ऑफ द क्लास इज डिक्रीज बाय 1. आता बघा दिस क्वेश्चन इज ॲक्च्युअली बिलॉंग्स टू द द व्हेरिएबल बेस्ड क्वेश्चन मध्ये बहुधा याला विद्यार्थी टाकतात. मी माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना पण हे करताना बघितलं, मी खूपदा शिकवलंय, पण विद्यार्थी त्यांच्या मनाने करण्याचा प्रयत्न करतात, ट्रेडिशनल सोल्युशन शोधतात. आजकाल ते जे आले चॅट जीपीटी वर शोधतात, एवढे 3-3 वेळा स्क्रीन जेव्हा तुम्ही स्क्रोल कराल तेव्हा तुमचं उत्तर संपतं. एवढा वेळ आपल्याला परीक्षेमध्ये नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला इथं शॉर्टकट वेनीच जावं लागेल. बघा द ॲव्हरेज वेट ऑफ द क्लास इज डिक्रीज बाय 1 वेन 25 विद्यार्थी, म्हणजे एक दुसरा 2 नंबरचा जो ग्रुप आहे 25 लोकांचा, तो या ठिकाणी जॉईन झालेला आहे, विच इज ॲक्च्युअली हू स्ट्रेंथ इज 1/4 म्हणलंय, 1/4 ऑफ द एक्झिस्टिंग ऑर ओल्ड ग्रुप. म्हणजे जो पहिला ग्रुप होता त्या पहिल्या ग्रुपच्या 25%, 1/4. आता मला सांगा, जर सेकंड ग्रुप जो आहे तो 25 लोकांचा आहे आणि हा ओरिजिनलच्या 1/4 आहे, माझा सेकंड 25% म्हणजे 25, तर जो पहिला ग्रुप आहे तो किती होणार, 100 म्हणजे 100, म्हणजे पहिला ग्रुप 100 लोकांचा आहे आणि दुसरा ग्रुप जो आहे तर तो 25 लोकांचा. इथपर्यंत मी आलोय. बरं, आता याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की जेव्हा ॲव्हरेज जे आहे ना, ॲव्हरेज डिक्रीज झालंय 1ने. कुठल्या, या पहिल्या ग्रुपचा ॲव्हरेज, ज्याचा ॲव्हरेज आपल्याला बिलकुल माहित नाही, पण ते 1ने कमी झालं जेव्हा हे लोक आले 25 लोक, आणि यांची जी सम आपल्याला दिलेली, या 25 लोकांची सम जी दिलेली आहे ती आपल्याला 200 दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी. ओके सर, नो प्रॉब्लेम. ओके, द टोटल वेट ऑफ द न्यू स्टुडंट इज 200 kg, देन व्हॉट इज द न्यू ॲव्हरेज ऑफ द क्लास. तर यांचा पूर्ण क्लासचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता बघा लक्षात द्या, काळजीपूर्वक बघा, हे प्रश्न थोडासा वेगळा आहे. फर्स्ट ग्रुप, सेकंड ग्रुप. सर पहिला ग्रुप किती लोकांचा, तर 100 लोकांचा. दुसरा ग्रुप किती लोकांचा आहे, 25 लोकांचा. सर या पहिल्या ग्रुपचा ॲव्हरेज किती होतं माहित नाहीये, एक्स मानलंय. सर दुसऱ्या ग्रुपचा ॲव्हरेज किती आहे, डिवायडेड बाय 25 करा, 25 8 200, म्हणजे दुसऱ्या ग्रुपचा ॲव्हरेज आपल्याला डायरेक्टली नव्हे पण इनडायरेक्टली या ठिकाणी दिलाय. पण जेव्हा हे दोघं एकत्र होता, इथं क्लिअरली मेन्शन केलंय की ते ॲव्हरेज 1ने कमी झालंय. मग 1ने कमी झालंय म्हणजे जे एक्स होतं ते आता काय झालंय, x - 1 झालंय. अशा पद्धतीने आता आपल्याला हा प्रश्न डील करायचा आहे. मग इथं म्हणायचं सर 25 1 25 आणि 25 चौक 100. मग तुम्ही आता कंडिशन अशी झाली सर, तुम्ही आता या प्रश्नाला मी बहुतांशी 99% ऑफ द लोकांना जेव्हाही सॉल्व्ह करायला लावलंय, त्या प्रत्येक विद्यार्थ्याने 99% या प्रश्नाला सॉल्व्ह करताना व्हेरिएबल फॉर्मॅटमध्ये जाऊन सॉल्व्ह केलंय. पण ट्रस्ट मी हा प्रश्न सुद्धा आपल्याला ॲलिगेशनने सॉल्व्ह करता येतो. फक्त आता ती लक्षात ठेवा, इथं एक व्हेरिएबल दिलाय, इथं एक व्हेरिएबल दिलाय. आता याच्यातला डिफरन्स आपल्याला काढायचा असतो. जनरली हा याचा पॅटर्न आहे, पण मी विद्यार्थ्यांना नेहमी सांगितलंय की जेव्हा अशा टाईपचा प्रश्न आपल्या समोर येतो ना, तर कुठली तरी एक बाजू अशी असते, कारण व्हेरिएबल दिलंय, x दिलाय आणि आपण याच्यातला डिफरन्स काढतो. आता लक्षात ठेवा, एक्स मधून एक्स गेल्याच्या नंतर एक्सच जो आहे तो एलिमिनेट होऊन जाणार. आपल्याला ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, आणि जर आपण अशी साईड चूज केली की ज्याच्यातून एक्सच एलिमिनेट होतोय, तर ते घेऊन आपल्याला काहीही फायदा होणार नाही. हा पॉईंट इथे आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. म्हणून सर आपल्याला अशी साईड चूज करायची की ज्या बाजूला एक्स एलिमिनेट होणार नाही, म्हणून ही साईड आपल्याला बिलकुल चालणार नाही. आपल्याला ही साईड घ्यावी लागेल. ही का चालणार नाही, कारण याच्यामधून एक्स मधून जेव्हा एक्स जाईल तेव्हा एक्स मायनस होऊन जाणार आहे. तो डेफिनेटली त्याचा उपयोग आपल्याला काहीही या ठिकाणी होणार नाहीये. मग आपल्याला सर ही साईड जर आपण सॅटिस्फाय केली, आता लक्षात ठेवा x - 1 पेक्षा हा नंबर मोठा आहे, म्हणजे x - 1 पेक्षा हा नंबर लहान असेल, हे आपल्याला कळलं पाहिजे. का, कारण मी सांगितलं तुम्हाला याच्यापेक्षा हा जर मोठा असेल तर डेफिनेटली हा नंबर कसा असतो, लहान असतो. म्हणून आपल्याला 8 मधून x - 1 वजा नाही करायचा, x - 1 मधून बघा, x - 1 मधून मला 8 जर वजा करायचा असेल तर मला किती मिळतो, 4 मिळतो. मग सर x - 9 = 4 जर केला आपण, तर x ची व्हॅल्यू हा तिकडे जाऊन प्लस झाला 13. कॅन यू बिलीव्ह, x ची व्हॅल्यू आपल्याला 13 मिळाली. बघा, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आपल्याला x ची व्हॅल्यू 13 मिळाली. पण x म्हणजे काय, x हा आपला ओरिजिनल ॲव्हरेज आहे. आपल्याला प्रश्न काय विचारलाय, व्हॉट इज द न्यू ॲव्हरेज. आपल्याला नवीन ॲव्हरेज विचारलाय, आणि माय डिअर स्टुडंट्स आपला नवीन ॲव्हरेज जो आहे ना तो x - 1 आहे. मग सर 13 तून 1 गेला, किती उरलं पाहिजे आपल्याकडे, 12 उरलं पाहिजे. नो, दिस इज अवर नवीन ॲव्हरेज. आणि माय डिअर स्टुडंट, ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर आहे. इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये एक्स होता, व्हेरिएबल होता, तरी हा प्रश्न आपण ॲलिगेशन मध्ये टाकून या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. म्हणजे ही मेथड अशी आहे ना, ही एक ब्रह्मास्त्र मेथड आहे.
देर इज अ बुफे, आपण असं म्हणू शकतो की देर इज अ बुफे ऑफ द शॉर्टकट मेथड इन द मॅथमॅटिक्स, आणि हा त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा गुलाबजाम आहे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्वात आवडती आणि सर्वात जास्तीत जास्त यूज होणारी मेथड म्हणजे कुठली, तर ॲलिगेशन मेथड आहे. सगळ्या गोष्टी मी अगदी शांतपणे आणि व्यवस्थित तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहे, त्याच्यामुळे हे प्रॉपर आपल्याला डील करायचं आहे. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे आपला, तो पुढचा प्रश्न आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आलाय. द ॲव्हरेज एज ऑफ द क्लास ऑफ 20 स्टुडंट इज इन्क्रीज बाय 2. म्हणजे पहिला जो ग्रुप आहे, आपल्याला एवढं तर कळालं आता की सर जो पहिला ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप, तो किती लोकांचा आहे, 20 लोकांचा आहे. ओके, तो ॲव्हरेज जो आहे ना, तो ॲव्हरेज इथं कितीने वाढलाय सर, इथं 2ने वाढलाय. केव्हा, जेव्हा 4 नवीन विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झाले. म्हणजे सर डेफिनेटली जो सेकंड ग्रुप आहे आपला, तो सेकंड ग्रुप इथं किती लोकांचा आहे, सो डेफिनेटली इट्स अ 4 मेंबर इन दॅट ग्रुप, पर्टिक्युलर ग्रुप. ओके, तर दोन नवीन जो ग्रुप आलाय त्यांच्यामध्ये 4 विद्यार्थी आहेत. ओके, द ओरिजिनल ॲव्हरेज जो दिलाय आपल्याला तो 18 दिलाय. म्हणजे या पहिल्या 20 लोकांचा जो ॲव्हरेज आपल्याला दिला होता तो 18 आहे. आणि पहिल्या सेंटेन्समध्ये आपल्याला काय सांगितलंय, द ॲव्हरेज एज ऑफ द क्लास ऑफ द 20 स्टुडंट इन्क्रीज बाय 2. तो इन्क्रीज झालाय 2ने, जेव्हा हे 4 लोक आले, म्हणजे इन्क्रीज झाल्यावर तो किती झालाय, 20 झालेला आहे. मग अशी सिच्युएशन जर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली असेल तर आपल्याला याच्यातून ह्या सेकंड ग्रुपचा ॲव्हरेज आपल्याला मिळालेला आहे. पण सर आपल्याला ॲव्हरेज विचारलंय का, नाही. देन फाइंड द सम. आपल्याला काय विचारली, इथं सम विचारलेली आहे. हे जे नवीन 4 लोक आले यांची सम किती आहे, पण सम काढण्याच्या अगोदर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला यांच्यातला ॲव्हरेज काढायचं. सर 20 मधून 18 गेले, 2 उरतात. आता 2 म्हणजे जर 4 असतील, वाईस वर्सा, जर 4 म्हणजे 2 असतील तर इथं 20 म्हणजे किती असणार, तर इथं 10 आपल्याला या ठिकाणी मिळाले. मग सर याच्यापेक्षा जर बघितलं, हा लहान आहे म्हणजे इकडची साईड मोठी असणार. मग 20 आणि 10 किती झाले, 30 झाले. म्हणजे जे नवीन आलेले लोक आहेत त्यांचा ॲव्हरेज 30 आहे, पण आपल्याला सम विचारलेली आहे. सर व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सम, समचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज. ॲव्हरेज मल्टिप्लाय बाय आपल्याला काय करायचंय, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन करायचा आहे. मग सर ॲव्हरेज किती मिळाले आपल्याला, 30 मिळालंय. किती लोक आलेले आहेत आपल्याकडे, 4 लोक आलेले आहेत. सर 30 × 4 जर केलं तर यांचं ॲव्हरेज म्हणजे सम जी आहे ती आपल्याला 120 मिळालेली आहे. त्याच्यामुळे माझं उत्तर आहे 120 वर्ष. म्हणजे लक्षात ठेवा, ॲव्हरेज काढून समकडे जात असताना आपण ॲव्हरेज आणि सम याच्या संदर्भात असलेले जे 2 फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, की जर ॲव्हरेज दिला असेल तर सम कसं मिळवायचं, आणि जर सम दिला असेल तर ॲव्हरेज कसं काढायचं, याच्याबद्दल आपली चर्चा जी आहे ती 100% या ठिकाणी झालेली आहे. तर अशा पद्धतीने पहिले मी ॲव्हरेज काढलं आणि ॲव्हरेजच्या बेसवर मग मी सम काढली. बिकॉज द ॲव्हरेज इज 30 ऑफ द 4 कॅन्डिडेट, म्हणून याला मल्टिप्लाय बाय 4 करा. सो याचं उत्तर जे आपल्याला मिळालं ते मिळालंय सर 120 इयर्स. असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी डील करायचा आहे. चला सर पुढे आलोय. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा, मी आज तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आजचे जे प्रश्न आहेत ना आपले, हे प्रश्न ॲव्हरेज चॅप्टरला जास्त बिलॉंग करणारे प्रश्न आहेत, ॲव्हरेज चॅप्टरला. त्याच्यामुळे इथं प्रश्न थोडेसे जास्तीत जास्त जे आहे ते ॲव्हरेज काइंड ऑफ आहे. कारण ॲलिगेशनमध्ये लक्षात ठेवा, हा ॲलिगेशनमधला हा जो सेंटरचा आकडा असतो ना, हा युजली याच्यापेक्षा जर लहान असेल तर याच्यापेक्षा मोठा, म्हणजे कुठेतरी तो ॲव्हरेजचाच रोल प्ले करतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग सर ते जर आपल्याला करायचं असेल या ठिकाणी तर ते कसं केलं जातं, आता ते आपण डील करतोय. आता बघा, एक द बॅटिंग ॲव्हरेज ऑफ द 40 इनिंग्स ऑफ द क्रिकेट प्लेयर, एक बॅट्समन आहे. त्या बॅट्समनने आपल्याला असं सांगितलं की त्याच्या ज्या सुरुवातीच्या 40 इनिंग आहेत, त्या 40 इनिंगचा त्याचा जे ॲव्हरेज आहे ते 50 रन आहे. आता लक्षात घ्या, मी ॲव्हरेज बद्दल नेहमी बोलत असतो, याचा अर्थ असा नाही की त्याच्या प्रत्येक 40 इनिंगचा स्कोर 50-50-50च आहे. याचा अर्थ असा असतो, काही इनिंग्समध्ये त्याचा स्कोर 50 पेक्षा कमी आहे, काही ठिकाणी 50 असेल, काही ठिकाणी 50 पेक्षा जास्त असेल. पण जेव्हा त्यांचा ॲव्हरेज काढलं जातं तर तो ॲव्हरेज किती कन्सिडर होतो, 50 होतो. द हायेस्ट स्कोर एक्सिड्स हिज लोएस्ट स्कोर बाय 172. त्याचा जो हायेस्ट स्कोर आहे, सर्वात हायेस्ट सर्वात लोएस्ट, त्यांच्यातला डिफरन्स 172 रन आहे. जर ते हायेस्ट आणि लोएस्ट हे 2 स्कोर जे आहेत, ह्या 2 मॅचेस जर समजा मी त्याच्यातून बाजूला काढल्या 40 मधून, तर उरलेल्या 38 इनिंगचा ॲव्हरेज, त्याचं म्हणणं आहे उरलेल्या 38 इनिंगचा ॲव्हरेज जर 48 असेल तर आपल्याला त्याचा हायेस्ट स्कोर या ठिकाणी विचारलेला आहे. सर याच्यामध्ये ॲलिगेशन कसं डील होईल आता बघा. मग सर आता इथं पहिला ग्रुप जो आहे, पहिला ग्रुप किती मॅचेसचा असेल आणि सेकंड ग्रुप किती मॅचेसचा असेल. ॲलिगेशन आहे खूप सोपं, पण कुठे काय ठेवायचं हे कळणं गरजेचं आहे. बरं, मग आता सर इथं जे आहे तिथं 38, पहिला जो ग्रुप आहे तो 38 इनिंगचा आहे, आणि दुसरा जो आहे त्या 2 इनिंगचा आहे ज्या आपण बाजूला काढलाय, ज्याच्यामधला जो डिफरन्स आहे हायेस्ट आणि लोएस्ट, याच्या 2 मॅचेस आहेत ना, ह्या मॅचेस अशा आहेत की एक स्कोर हायेस्ट आहे आणि दुसरा जो स्कोर आहे तो लोएस्ट आहे. बरं, जो
जोपर्यंत या 38 आणि 2 एकत्र होत्या तोपर्यंत त्यांचा ॲव्हरेज किती होता, तर त्यांचा ॲव्हरेज 50 होता. ओके सर, नो प्रॉब्लेम. जेव्हा ह्या दोन बॅचेस बाजूला निघाल्या, उरलेल्या 38चा जो ॲव्हरेज आहे तो किती झालाय, 48 या ठिकाणी झालाय. मग सर यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर तो 2 येतो. मग 2 म्हणजे 2 असेल तर 38 म्हणजे किती झाले, 38. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन स्कोर जे बाजूला काढलेत त्यांचा ॲव्हरेज मिळाला. मग सर याच्यापेक्षा हा लहान आहे तर हा मोठा असेल, 50 आणि 38 किती होतो, तर 88 होतो. मग आता लक्षात घ्या, 88 हा जो आहे ॲव्हरेज आहे दोन इनिंगचा, यांची जर आपण ॲडिशन जर केली तर किती होते, 176 होते. म्हणजे दोघांची जी सम आहे ती जर बघितली आपण तर 88 मल्टिप्लाय बाय 2 176 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की जो हायेस्ट स्कोर आहे तो लोवेस्ट स्कोरपेक्षा 172 ने जास्त आहे. मग मी सर याच्यातून पहिले 172 काढून या हायेस्ट स्कोरला देऊन टाकले 172. 176 मधून 72 गेले, खाली 4 उरतात, यांना इक्वली वाटा, डिवायडेड बाय 2 केलं. लोवेस्ट स्कोर 2 आहे, याच्यात 2 ऍड केले, म्हणजे जो हायेस्ट स्कोर आपला झालाय तो 174 झालाय आणि जो लोवेस्ट स्कोर आहे तो आपला 2 झालाय. आपल्याला हायेस्ट विचारलाय, हायेस्ट म्हणजे किती, ऑप्शन नंबर डी. याचं उत्तर आपल्याला मिळालंय ऑप्शन नंबर डी, की सर जो हायेस्ट स्कोर आहे तो हायेस्ट स्कोर किती असेल, 174 असेल. एव्हरीथिंग इज देअर ऑन द बोर्ड, यू कॅन सी एव्हरीथिंग इज देअर इन द स्क्रीन. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने प्रश्न डील झालाय. 40 ज्या आपल्या इनिंग्स आहेत त्यांना 38 2 मध्ये वाटले. हे जे आहे 38 आणि 2 जोपर्यंत एकत्र होते त्यांचं ॲव्हरेज 50 होतं. ह्या दोन बाजूला काढल्यावर यांचं ॲव्हरेज 48 झालं. त्या अनुषंगाने यांच्यातला डिफरन्स 2 म्हणजे 2, 38 म्हणजे 38. तर अशा पद्धतीने यांचं ॲव्हरेज मिळालं 88. ॲव्हरेज 88 आहे, सम त्याची 88 दुनी 176 झाली. या 176 मधला जो डिफरन्स आहे तो 172 आहे. म्हणून हायेस्ट स्कोरला पहिले 172 देऊन टाकले, खाली 4 उरले. मग उरलेला स्कोर आपण काय करतो, इक्वली वाटतो. मग इक्वली वाटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या वाट्याला किती आले, 2 आले. मग लोवेस्ट स्कोर झाला 2 आणि हायेस्ट मध्ये अजून 2 ऍड झालाय, म्हणजे टोटल झाला 174. द हायेस्ट वन आणि द लोवेस्ट वन इज व्हॉट, इट इज 2. अशा पद्धतीने आपल्याला हा जो प्रश्न आहे तो आपला या ठिकाणी बघायचा आहे. तर अशा टाईपचे प्रश्न जे आहे, खूप सारे प्रश्न आपल्याला या ठिकाणी डील करता येतात. बघा तुम्ही बघू शकता इथं प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हा लोकांना थँक्यू असं नाही म्हणणार आहे. इथं इट्स अ बी कंटिन्यू बिकॉज द सिरीज इज गोइंग टू बी ऑलरेडी स्टार्टेड. ही जी सिरीज आपली या ठिकाणी चालू झालेली आहे ही सिरीज आता थांबणार नाही. बट एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, द ॲप्रिशिएशन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फ्रॉम युअर साइड. मी आता सुरुवात केली आहे, लक्षात ठेवा. जे सुरुवातीचे जे लेक्चर्स आहेत ते मी एकदम इझी लेवलचे या ठिकाणी ठेवले आणि पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यांना आरबीआय असिस्टंटचा जो पेपर या ठिकाणी द्यायचा आहे, त्या आरबीआय असिस्टंटमध्ये जर तुम्हाला मॅथ्समध्ये बघा आरबीआय असिस्टंटचा स्कोर खूप जास्त लागतो आणि आपल्याला इथं प्रत्येक विद्यार्थ्याची जी ॲक्युरेसी आहे ती आपल्याला जर समजा मॅथ्समध्ये जर तुम्हाला 35 पैकी 35 मार्क या ठिकाणी मिळवायचे असतील तर गो थ्रू द वे, जे वे मी तुमच्याबरोबर या ठिकाणी डिस्कस करतोय ना, ह्या वेनी जर गेला तर तुम्हाला 35 पैकी 35 मार्क मिळतील. आता प्रत्येकाचं मॅथ्स स्ट्रॉंग असेल जरूरी नाही, प्रत्येकाचं रिझनिंग स्ट्रॉंग असेल जरूरी नाही, इंग्लिश स्ट्रॉंग असेल जरूरी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये आपण आउट ऑफ मार्क घेण्याचा जर विचार केला आणि आउट ऑफ मार्क जर आपल्याला मिळाले तर बाकीच्या एखाद्या स्कोरमध्ये आपला स्कोर थोडा कमी जरी झाला तिथं ॲडजस्ट होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, जर आपल्याला मॅथ्समध्ये आणि जो पेपरची जी डिफिकल्टी लेवल आम्ही मागच्या काही वर्षामध्ये बघितली आहे आरबीआय असिस्टंटची, ती खूप सिंपल असते किंवा साधी असते. त्याच्यामध्ये इझिली ज्याचं मॅथ्स थोडंसं चांगला आहे तो 35 पैकी 35 मार्क घेऊ शकतो. पण ते करत असताना, तो पेपर सॉल्व्ह करत असताना सर्वांना या ठिकाणी या कन्सेप्टवर फोकस करावं लागेल की जिथं शॉर्टकट मिळते, ज्या शॉर्टकट आहे, जो प्रश्न डिपेंड ऑन शॉर्टकट आहे किंवा यूज केली जाऊ शकते तिथं यूज केलीच पाहिजे. जर नाही कराल तुम्ही तर 35 पैकी 35 आपला स्कोर या ठिकाणी येणार नाही. तर मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी 12 क्वेश्चन्स या ठिकाणी घेतले होते. आजच्याही लेक्चरमध्ये मी या ठिकाणी 12 क्वेश्चन्स घेतले आणि हा जो सिलसिला आहे आपला ह्या नंबर ऑफ क्वेश्चन्सचा, नंबर ऑफ व्हिडिओचा, हा डेली बेसिसवर या ठिकाणी आपण कंटिन्यू करणार आहोत. वन डे गॅप अशा पद्धतीने मी डील करणार आहे सुरुवातीला. ओके, आफ्टर द सम ऑफ द ग्रेटेस्ट अप्रिशिएशन फ्रॉम युअर साइड इफ इट इज गोइंग टू बी हॅपन, तर मी हे तुमच्यासाठी रोजही करायला तयार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. आजचे जे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतले हे क्वेश्चन्स प्रॉपरली प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर त्याच्यावर प्रॉपरली अनालाइज करा की तुम्ही हा प्रश्न कशा पद्धतीने डील करणार होते आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय नेमकी स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये सापडली, ती स्ट्रॅटेजी बघा, ती इम्प्लिमेंट करा आणि तुमचा जेवढा जास्त होईल तेवढा वेळ वाचवा. म्हणजे ह्या प्रश्नातला वेळ जर तुम्ही वाचवाल तर त्याच्या वाचलेल्या वेळेमध्ये आपण अजून नंबर ऑफ क्वेश्चन्स या ठिकाणी अटेम्प्ट करू शकतो आणि आपला स्कोर जो आहे तो या ठिकाणी नक्कीच वाढवू शकतो. चालेल, आजच्यासाठी एवढंच, थांबतो या ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.